Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. General role of consumer organization. आपण काय म्हणतो? Today is a consumer market. फक्त मार्केटमध्ये जास्त डिमांड कशाला असेल तर ती कंझ्युमरला आहे, है ना? कारण कंझ्युमर काय आहे? कंझ्युमर इज अ किंग ऑफ मार्केट. सगळ्या गोष्टी अराउंड कोणाच्या भोवती असणार आहेत तर कंझ्युमरच्या असणार आहेत. आणि ट्रॅडिशनल वे मध्ये कसं होतं की आपण कंझ्युमरना काही वस्तू सेल करू शकत होतो विदाउट क्वालिटी, है ना? क्वालिटी आहे, क्वांटिटी, रेट, व्हॉट एव्हर, डझंट मॅटर. पण आत्ताचा जो कंझ्युमर आहे हा कसा आहे तर अवेअर आहे ना. कंझ्युमर इज अवेअर रिगार्डिंग देअर राईट्स. त्यांना काही म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्ही मे बी लर्न केला असेल एफसी मध्ये वगैरे, तर त्याच्यानुसार कंझ्युमरला राईट सुद्धा दिलेले आहे. पण आपण मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडंसं लर्न करणार आहोत. बघूया आपण काय आहे कंझ्युमर ऑर्गनायझेशन. फक्त थोडक्यात लक्षात ठेवायचं की कंझ्युमर ऑर्गनायझेशनचं इंटेन्शन काय असणार आहे? प्रोटेक्शन टू दी कंझ्युमर. ओके. आणि कंझ्युमरना तितके राईट्स हे दिले जाणार आहेत. त्यांचं इंटेन्शन काय आहे की ते कंझ्युमर सेफ असायला हवे, त्यांना मिळणारं प्रोडक्ट हे क्वालिटेटिव्ह असणं एक्सपेक्टेड आहे आणि कुठेही हार्मफुल असू नये. ओके. ह्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. So organization are advocacy group that seek to protect people from corporate abuse like unsafe product, predatory lending, false advertisement, pollution, etc. ओके. सो याच्यापासून कंझ्युमरला कुठेतरी सेफ्टी मिळावी हे काय असणार आहे? इंटेन्शन असेल. That is why the aim of consumer organization is to establish and to attempt to force consumer rights. सो या कंझ्युमर ऑर्गनायझेशनचा पर्पज काय आहे किंवा एम काय आहे म्हणू शकतो आपण? टू प्रोटेक्ट टू दी कंझ्युमर राईट्स. कंझ्युमरना प्रोटेक्ट करणं. ओके. मग त्याचे रोल्स काय आहेत बघूया आपण. रोल ऑफ कंझ्युमर ऑर्गनायझेशन. फर्स्ट, कंझ्युमर अवेअरनेस. ऑब्विसली आपलं इंटेन्शनच आहे कंझ्युमरना प्रोटेक्ट करणं, तर आपण या माध्यमातून काय रोल प्ले करतो? तर फर्स्ट थिंग कंझ्युमर अवेअरनेस. आपण कंझ्युमरला तितकं अवेअर करतो रिगार्डिंग देअर राईट्स. ओके. जेव्हा एखादा कंझ्युमर वस्तू परचेस करेल तेव्हा त्याला अवेअर करायला हवंय ना. सो कंझ्युमर ऑर्गनायझेशन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेकिंग कंझ्युमर अवेअर ऑफ देअर राईट. ओके. ऑफ देअर राईट्स. दिस इज डन बाय use of print media by making brochure, flyer and advertisement. Through print media, they educate the consumer about their right and responsibility. म्हणजे जनरली तुम्ही कोणत्या ऍडला फसू नका किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ही प्रॉपर आहे का चेक करा. त्याच्याशी रिलेटेड काय केले जातात? ह्या कंझ्युमर ऑर्गनायझेशनच्या अंडर काही तुम्हाला एज्युकेशन हे प्रोव्हाइड केले जातं. सो अरेंजिंग कॉन्फरन्स, सेमिनार अँड वर्कशॉप, इवन व्हेरियस टॉक शो air on TV and radio to focus is on the issue faced by the consumer and how to the business from the neglecting consumer interest. मग ह्या कॉन्फरन्स मध्ये, सेमिनार मध्ये, वर्कशॉप मध्ये काय इंटेन्शन असतं की कंझ्युमरची फसवणूक ही कशा कशा माध्यमातून केली जाऊ शकते किंवा कंझ्युमरच्या इंटरेस्टना कशा पद्धतीने निग्लेक्ट केलं जाऊ शकतं आणि याच्याशी रिलेटेड एक कंझ्युमरच्या माइंड मध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी कंझ्युमर ऑर्गनायझेशन काय करत असतात तर रोल हे प्ले करत असतात. ओके. सेकंड, क्वालिटी टेस्ट. These organizations collect quality test of different product from time to time. ओके. म्हणजे या कंझ्युमर ऑर्गनायझेशनला तितके राईट्स आहेत. फॉर एक्झाम्पल की एखादी कंपनी प्रोडक्ट सेल करते तर त्या प्रोडक्टची क्वालिटी आहे किंवा नाही हे काय केले जाणार आहे तर टेस्ट केली जाणार आहे. सो दॅट इज वाय द प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू दी कंझ्युमर अबाउट द ऑथेंटिसिटी ऑफ प्रोडक्ट अँड प्रोटेक्टेड. आणि जेणेकरून तुम्हाला त्या प्रोडक्ट पासून प्रोटेक्शन मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा कन्वे करण्याचं काम या कंझ्युमर ऑर्गनायझेशनच्या अंडर केलं जातं. Then legal assistance. This consumer body help the consumer by providing legal advice to them or any it's required so that they know their rights and fight for the same. सपोज एखाद्या कंझ्युमरला काय झालेलं आहे, जर तुम्ही कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट थोडासा बघितला असेल किंवा बघितला इन द सेन्स लर्न केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की कंझ्युमरला जर काही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई देण्याचं काम त्या कंपनीला करावं लागतं. एक मिनिट.
ओके. सो क्वालिटी टेस्ट किंवा लिगल असिस्टन्स काय केले जातात तर तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर प्रोव्हाइड केले जातात. इज इट क्लिअर? पॉइंट फर्स्ट 2 3. Yes, ma'am. Yes, ma'am. थोडक्यात लक्षात ठेवा, कंझ्युमर ऑर्गनायझेशन ही अशी ऑर्गनायझेशन आहे जिथे इंटेन्शन काय आहे, त्यांचं एम काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोटेक्ट दी कंझ्युमर. ओके, रिगार्डिंग प्रोडक्ट. ओके, जे प्रोडक्ट तुम्ही परचेस करणार आहात ते तुमच्यासाठी सेफ आहे का? सेफ नसेल, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला लिगल असिस्टन्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट परचेस करायला हवेत याची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला दिली जाते. त्या प्रोडक्टची क्वालिटी टेस्ट सुद्धा या कंझ्युमर ऑर्गनायझेशनच्या अंडर केली जाते. ऑर्गनायझिंग प्रोटेस्ट. The organizing protest of various issue which could hamper a consumer. जसं की आपण सांगितलं क्वालिटी टेस्ट जशी होते तशीच इथे काय होणार आहे, ऑर्गनायझिंग टेस्ट केल्या जाणार आहेत प्रोटेस्ट. So these issue includes adulteration, hoarding, black marketing, underweight selling, unnecessary rise price and so on. म्हणजे जर तुमच्याकडून खूप सारी प्राइस चार्ज केली जात असेल, ब्लॅक मार्केटिंग असेल, होर्डिंग असेल, ओके, सो असे जर काही अनइथिकल थिंक असतील तर त्या सुद्धा काय केल्या जातात, त्या कंझ्युमर प्रोटेक्शनच्या अंडर कंझ्युमर ऑर्गनायझेशनच्या अंडर चेक केल्या जातात आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला गायडन्स हा प्रोव्हाइड केला जातो. ओके, सो nowadays consumer organization are playing a major role in the encouraging consumer to raise their voice against faulty and inferior products. जर तुम्हाला काही इन्फिरियर प्रोडक्ट सोल्ड केले असतील तर त्याबद्दल तुम्ही काय करा, आवाज उठवा, है ना. म्हणजे तितके तुम्हाला राईट्स दिलेले आहेत, कुठेही तुम्ही त्यामधून सफर होऊ नये, तुम्हाला त्याचे डिसएडव्हान्टेजेस कुठेही फेस करायला लागू नयेत, यासाठी काही राईट्स तुम्हाला लिगली प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि यासाठी ही ऑर्गनायझेशन काय करत असते तर रोल प्ले करत असते. ओके, नेक्स्ट, प्रमोटिंग नेटवर्क ऑफ कंझ्युमर असोसिएशन. So consumer organization are trying to grow their members. आता तुम्ही म्हणाल, बऱ्याच लोकांना तर माहित पण नाहीये की अरे अशी काही ऑर्गनायझेशन असते का जिथे कंझ्युमरना प्रोटेक्शन दिलं जातं, है ना. काही मला वाटतं काही जे रुरल मधले कंझ्युमर वगैरे आहेत अशा कंझ्युमरना तर माहिती नाहीये की असेही काही राईट्स दिलेले आहेत. पण विचार करा, कंझ्युमर हा मार्केटचा सेंटर पॉइंट आहे आणि ह्या सेंटर पॉइंटला सगळे राईट्स दिलेले आहेत जेणेकरून तो सेफ असायला हवा, त्याला मिळणारं प्रोडक्ट हे क्वालिटेटिव्ह असायला हवं, रिझनेबल प्राइस मध्ये असायला हवं, पोल्युटंट असू नये. कुठेही त्या प्रोडक्ट पासून पोल्युशन खूप जर होत असेल तरी तुम्हाला माहिती आहे की असे प्रोडक्ट प्रोड्यूस करायला सुद्धा परमिशन दिली जात नाही. सो हार्मफुल असू नये. सो ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर इथे कंझ्युमर असोसिएशन किंवा कंझ्युमर ऑर्गनायझेशनच्या अंडर चेक केल्या जातात. ओके, so they want to cover all the region of the country so that consumer of all the region are benefited by their services. Their effort is to reach the state and district level. म्हणजे थोडक्यात बघितलं तरी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच आहे, ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, इथे अप्लाय करू शकता, इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता आणि जर तुम्ही कुठे हार्मफुल झाला असाल तर तुम्ही लिगली त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकता. वेगवेगळ्या लेवलला याची इन्फॉर्मेशन किंवा याचे जे म्हणतो ना आपण जसं कोर्ट आहेत, हे आहेत स्टेट लेवलला आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत, नॅशनल लेवलला आहेत. इथे तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड लीगली प्रोटेक्शन हे दिले जातं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 4th and 5th. Yes, ma'am. Yes, ma'am. नाही, extending support to the government. Consumer organization inform the government bodies unfair trade practices. ओके, जसं की आपण म्हणतो जर काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस असतील तर तुम्ही ह्या ज्या लेवल आहेत, फॉर एक्झाम्पल आता सांगितलं जसं डिस्ट्रिक्ट आहे, स्टेट आहे, सेंट्रल लेवल आहे, अशा ठिकाणी काय करू शकता तुम्ही, इन्फॉर्म करू शकता. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने हार्मफुल झालेले आहात तुम्ही किंवा तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस झालेले आहेत तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करू शकता तर इथे गव्हर्नमेंटची हेल्प ही घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला इथे गव्हर्नमेंट काय करतात तर सपोर्ट करतात. ओके, अडल्ट्रेशन असेल, आर्टिफिशियल स्केअरसिटी असेल,
then inferior quality असेल regarding product and services. Okay, so the turn help the government to conduct proceeding in time. पण टाइम मध्ये म्हणायचं इंटेन्शन काय आहे, कारण जेव्हा तुम्हाला ते हार्मफुल होणार आहे तेव्हा इमिजिएटली तुम्ही काय करायचं आहे तर त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असते. म्हणजे असं नाही की अरे हा मला लास्ट इयरला एक मी प्रोडक्ट यूज केलं होतं आणि ते इट्स हार्मफुल फॉर मी अँड माय फॅमिली आणि तुम्ही यावर्षी काय करताय त्याच्यासाठी अप्लाय करताय तर तुम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट नाही करणार बरं. म्हणजे यासाठी तुम्हाला प्रिस्क्राईब काही टाइम दिलेला आहे, त्या टाइम मध्येच तुम्ही काय करायचं आहे तिथे काय करू शकता, अप्लाय हा करू शकता प्रोटेक्शन मिळवण्यासाठी. आणि त्याच्या काही म्हणजे इव्हन ह्या सुद्धा असतात बरं, काय म्हणतो आपण पेनॉल्टीज सुद्धा असतात. म्हणजे त्या पेनॉल्टीज त्या मॅन्युफॅक्चरर कडून किंवा जो कोण हार्म करणार आहे अशा पर्सन कडून घेतली जाते. Then boycotting goods. At a time, these organizations ask consumer to boycott the goods that are defective or unhealthy. आपल्याला माहिती आहे की जे गुड्स कसे आहेत तर कंझ्युमर साठी अनहेल्दी आहेत, डिफेक्टिव्ह आहेत, अशा प्रोडक्ट वरती आपण काय करू शकतो, बायकॉट. म्हणजे काय म्हणतात माहिती आहे, बायकॉट म्हणजे माहिती आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते प्रोडक्ट परचेस नाहीच करायचं आपण. So this is one of the means to register their protect. Okay, तुम्हाला काय होतात इथे तर प्रोटेक्शन प्रॉपर मिळू शकतं. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Then explain briefly the competitive strategy for market leader. Okay, सो हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही सेल्फ स्टडी साठी कम्प्लीट करायचा आहे. कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजी फॉर मार्केट लीडर्स, हे 4 पॉइंट आहेत आणि ह्यावरतीच जर विचारलं तर हार्ड शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. मार्केट लीडर, मार्केट चॅलेंजर्स, मार्केट फॉलोअर्स अँड मार्केट निचर्स. ओके, सो हा सेल्फ स्टडी साठी आहे, हा तुम्ही एकदा जस्ट चेक करा. प्रत्येकामध्ये थोडं थोडं डिटेल दिलेलं आहे. देन आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. व्हॉट इज रुरल मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स फीचर. रुरल मार्केटिंग, आता या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे ही मार्केटिंग कुठे केली जाणार आहे तर रुरल मध्ये असणार आहे. ओके, सो रुरल मार्केटिंग इज नाव अ टू वे मार्केटिंग प्रोसेस. टू वे मार्केटिंग प्रोसेस का बरं म्हटलं असेल, कारण रुरल मार्केटिंग मधूनच आउटफ्लो आणि इनफ्लो आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्या मोठमोठ्या इंडस्ट्रीजना मिळणारे रॉ मटेरियल आहे ते कुठून बरं मिळतात तर रुरल मार्केटिंग मधून किंवा रुरल एरियातून मिळतात असं आपण म्हणू शकतो. That is why here called the rural marketing is nowadays now a two-way marketing process. There is the inflow of product into rural market from production or consumption, and there is also outflow of products to urban area. आणि त्याच प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल असतील किंवा आणखी काही रॉ मटेरियल जे आपण सर्व्हिस सेक्टरना प्रोव्हाइड करतो, इंडस्ट्रियल सेक्टरना प्रोव्हाइड करतो, हे सुद्धा मटेरियल त्या रुरल एरियामधून, रुरल मार्केट मधूनच काय होत असतं तर मूव्ह केलं जाणार आहे. ओके, so the urban to rural flow consists of the agricultural input, fast moving consumer goods, that means FMCG products such as soap, detergent, cosmetic, textile and so on. The rural to urban flow consists of agricultural produce such as rice, wheat, sugar, cotton, etc. etc. Okay, this is also movement of rural products within rural area for consumption. म्हणजे असं नाही की फक्त रुरल मधून प्रोडक्शन घेतलं जातं आणि ते अर्बनला पाठवलं जातं, ते कन्झम्पशन फॉर रुरल एरिया एज वेल एज अर्बन एरिया असं. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then features of rural market. Then first, large and scattered population. जसं की आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे कुठे आहे बरं, कुठे बघायला मिळतं तर रुरल एरियामध्ये आहे ना. म्हणजे रुरल मार्केटिंग ही कशी आहे तर इट्स व्हेरी वायडर कॉन्सेप्ट म्हणू शकतो आपण, कारण जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे रुरल एरियामध्ये आहे. दॅट इज द स्कॅटर्ड पॉप्युलेशन असं म्हणू शकतो. सो द रेट ऑफ इन्क्रीज इन रुरल पॉप्युलेशन इज ऑल्सो ग्रेटर दॅन द रेट ऑफ अर्बन पॉप्युलेशन. अर्बनची कम्पेअर करता रुरलचं पॉप्युलेशन हे जास्त आहे. देन
The rural population is scattered is over 6 lakh village. जवळजवळ काय आहे तर 6 लाख विलेजेस आहेत ही रुरल मार्केटमध्ये येतात असं म्हणू शकतो आपण. सो द रुरल पॉप्युलेशन इज हायली स्कॅटर्ड बट होल्ड अ बिग प्रॉमिस फॉर द मार्केटर्स. ओके, पण आपण आपला मात्र आपलं इंटेन्शन कसं असतं की अर्बन कडे ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं जातं त्या तितक्या क्वालिटेटिव्ह किंवा तितक्या इम्पॉर्टन्स तितक्या सिग्निफिकंट आपण रुरल मार्केटिंगला इम्पॉर्टन्स देत नाही. पण रुरल मार्केटमध्ये जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे किंवा जास्तीत जास्त प्रोडक्ट तिथे प्रोड्यूस होतात आणि मग काय होतात तर ते सेल होतात. इथे फक्त आपल्याला बघायचं आहे की रुरल पॉप्युलेशन ही हाय ऍज कम्पेअर टू अर्बन पॉप्युलेशन. एवढंच इथे लक्षात ठेवायचं पहिल्या पॉइंट मध्ये. सेकंड, हायर पर्चेसिंग कॅपॅसिटी. पर्चेसिंग पॉवर ऑफ रुरल पीपल इज ऑन राईज. आता जर तुम्ही बघितलं इन मॉडर्न डेज तर रुरल मार्केटिंग मध्ये रुरल पर्सनचं जी पर्चेसिंग पॉवर आहे ही सुद्धा हाय झालेली आहे. म्हणजे ऍज कम्पेअर टू द अर्बन म्हणू नका पण इन ऍज कम्पेअर टू द ट्रॅडिशनल. ओके, जसं पूर्वी रुरल कंझ्युमर फारशा वस्तू परचेस करत नव्हते किंवा फार तर प्रोडक्ट काय की क्वालिटेटिव्ह नको, मेजर क्वांटिटी मध्ये बघायला मिळाले देन दे आर सॅटिस्फाय. ते सॅटिस्फाय असायचे. क्वांटिटी त्यांच्यासाठी मॅटर असायची, क्वालिटी मॅटर नसायची है ना. देन त्यांच्यामध्ये रिझनेबल प्राइस मध्ये प्रोडक्ट एक्सपेक्टेड असायचे. पण आता जर तुम्ही थोडस मॉडर्न डेज कडे आलात तर यामध्ये कुठेतरी चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतो. इथे कंपॅरिझन करताना लक्षात आलं ना, अर्बनशी करण्यापेक्षा ट्रॅडिशनल वेशी करायचं आहे. हायर पर्चेसिंग कॅपॅसिटी. ओके, मग त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्टची सुद्धा एक्झाम्पल देऊ शकता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. अरे यामध्ये काही हार्ड नाहीये, सिंपलच पॉईंट दिलेले आहेत. फक्त काय लक्षात ठेवायचं हे बघूया आपण शॉर्ट मध्ये. मार्केट ग्रोथ. द रुरल मार्केट इज ग्रोइंग स्टेडीली ओव्हर द इयर. म्हणजे रुरल मार्केट हे कसं आहे तर आता इन्क्रीज होत चाललेलं आहे बिकॉज द डिमांड ऑफ रुरल प्रोडक्ट इज हाय ऍज कम्पेअर टू ट्रॅडिशनल डेज. मग तुम्ही इथे एक्झाम्पल सांगू शकता. फॉर एक्झाम्पल एफएमसीजी प्रोडक्ट. म्हणजे एफएमसी आता जर तुम्ही थोडस जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं किंवा तुम्ही जर तुमच्या पॅरेंट्सला जरी विचारलं तर रुरल पीपल होते, रुरल कंझ्युमर होते, ते कोणते एफएमसीजी प्रोडक्ट बरं यूज करायचे जास्तीत जास्त सांगा बरं. तुमच्या जवळचे एखादे एक्झाम्पल किंवा तुम्हाला आठवते का काही, तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? हा, की जनरली रुरल मार्केटमध्ये ह्या पद्धतीचे प्रोडक्ट हे जास्त यूज केले जायचे. फॉर एक्झाम्पल सोप, फॉर एक्झाम्पल टी. एक्झाम्पल सांगू शकाल का? किंवा तुम्ही तुमच्यामधले सुद्धा काही स्टुडंट जर रुरल एरियामधून बिलॉंग करत असतील तर ते सुद्धा सांगू शकतात की हा ट्रॅडिशनल वे मध्ये ह्याच पद्धतीचे प्रोडक्ट हे सगळ्यांकडे जास्त बघायला मिळायचे. आणि मॉडर्न डेज मध्ये किंवा आता बऱ्याच व्हरायटी सुद्धा यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग आपण एफएमसीजी प्रोडक्ट नक्कीच सांगू शकतो की सोपचा आहे. म्हणजे मी सुद्धा एक रुरल एरियामधून बिलॉंग करते तर मी नक्की सांगू शकते की आमच्या जनरेशन मध्ये किंवा आम्ही लहान असताना आम्ही काय बघितलं होतं तर मोस्ट ऑफ दी टाइम सगळे कंझ्युमर काय तर लाईफबॉय प्रोडक्ट काय करत होते ऍज अ सोप मध्ये यूज करत होते. कारण तो कसा होता तर रिझनेबल प्राइस मध्ये होता आणि त्याची ड्युरेबिलिटी ही जास्त होती ऍज कम्पेअर टू लक्स, हमाम किंवा बाकीचे जे पेयर्स हे ह्या सोपशी जर कम्पेअर केलं तर लाईफबॉय हे जास्त यूज केले जात होते. देन टी मध्ये सुद्धा काही स्पेसिफिक टी होत्या, टी पावडर त्याच यूज केल्या जात होत्या. इव्हन टूथपेस्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे मी माझ्या घरचं एक्झाम्पल नाही सांगत, इन जनरल मी मार्केटिंग मध्ये काय म्हणतो आपण एक रिसर्च केलेला आहे याच्यावरून सांगते. म्हणजे माझा एमफिलचा स्टडी जो आहे रिसर्च स्टडी हा कंझ्युमर सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेड होता. सो यावरून काही गोष्टी लक्षात आल्या ना त्या सांगितलेल्या. सो टी असेल, टूथपेस्ट असेल, सोप असेल, जे एफएमसीजी प्रोडक्ट आहेत हे काही फिक्स होते. पण आता मॉडर्न डेज मध्ये जर बघितलं तर यामध्ये कुठेतरी काय झालेले आहे चेंज आपल्याला बघायला मिळतो. इज इट क्लिअर? दॅट इज वाय वी कॅन से द ग्रोथ ऑफ रुरल मार्केट इन मॉडर्न डेज. सॉरी. Development of infrastructure. There is the development of infrastructure facility such as the construction of road and transport,
communication network, rural electrification, and public service project in rural India, etc., which has increased the scope of rural marketing. It's very important thing. लक्षात ठेवा, rural marketing एक्सपांड होण्याच्या मागचं कोण सगळ्यात जास्त मोठा रोल कोणाचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे, राईट. म्हणजे इव्हन आमच्या ग्रँडमदर वगैरे ज्या होत्या ना, त्या आम्हाला सांगायची की हा ती माचीस म्हणतो ना आपण, काळीपेटीची ही आहे, ती सुद्धा आणायला आम्हाला कुठल्या तरी एका मार्केटमध्ये जायला लागायची. पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे का हो? किंवा फॉर एक्झाम्पल सोप आणायचे आहे, किंवा जर तुम्ही आता सुद्धा खेडेगावातला विचार केलात तर तिथे काही आठवडा बाजार भरतात, है ना. आणि आठवड्याभराचा बाजार काय करावा लागतो त्यांना, एकाच वेळी आणावा लागतो. आपल्याकडे असं आहे का सिटीमध्ये? अर्बन एरियामध्ये अशी काही सिच्युएशन आहे का? नाही. तुम्हाला भाजीपाला असेल किंवा ड्युरेबिलिटी प्रोडक्ट असेल किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, FMCG रिलेटेड कोणतेही प्रोडक्ट घेऊ शकतो आपण, जे आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतं. पण ज्यामध्ये जो काही चेंजेस बघायला मिळतो आपल्याला, तो कशामुळे बघायला मिळतो? तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे, है ना. मग यामध्ये काय येतं बरं? कन्स्ट्रक्शन ऑफ रोड असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, कम्युनिकेशन नेटवर्क आहेत, इलेक्ट्रिसिएशन आहे, है ना, पब्लिक प्रोजेक्ट, काही सर्व्हिसेस आहेत. हे जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा नक्कीच इथे मार्केटिंग, इथे प्रोडक्ट हे इझिली रीच होऊ शकतात. तिथून बाय आणि सेलची प्रोसेस ही इन्क्रीज होत असते. इज इट क्लिअर? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. देन लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता हे कम्पेअर करताना तुम्ही करू शकता अर्बनशी. म्हणजे एक आपलं आपण म्हणतो ना, हा की ह्या काय म्हणतो आपण, एकदा माइंडसेट केलेला आहे किंवा एक ऍटिट्यूड आपण क्रिएट केलेला आहे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे कसं असतं ऍज कम्पेअर टू अर्बन एरियापेक्षा रुरलचं थोडंसं लो असणार आहे. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ रुरल एरिया इज लो as compared to the urban. Okay, and rural consumer have diverse socio-economic background. तुम्ही जर बघितलात तर इथे सिटीमध्ये किंवा अर्बन एरियामध्ये सोशल बॅकवर्डनेस हा कसा आहे तर थोडासा कमी आहे, पण रुरल एरियामध्ये हा जास्त बघायला मिळतोय ना. वेगवेगळ्या कास्टची लोक किंवा बॅकवर्डनेस हा कसा आहे तर जास्त आहे. तिथे मे बी कदाचित अशी पॉसिबिलिटी असते की तिथे अनएम्प्लॉयमेंट जास्त असते किंवा एज्युकेशनला थोडंसं कमी इम्पॉर्टन्स दिलं जातं, त्यांच्या पर्यंत पोहोचणाऱ्या फॅसिलिटी ह्या कमी असतात. दॅट इज वाय आपण काय म्हणू शकतो तर तिथे सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्डनेस हा जास्त आहे. पण आता कुठेतरी तो काय झालेला आहे तर चेंज होताना बघायला मिळतो इन मॉडर्न डे. सो दिस इज द डिफरंट इन डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री. आता हे आपण नक्कीच म्हणू शकतो की इट्स डिपेंड्स ऑन कंट्री टू कंट्री or region to region or state to state. A consumer in a village area has a low standard of living because of the low literacy. है ना, म्हणजे जिथे लिटरसी लेवलच काय आहे तर कमी आहे, लो पर कॅपिटा इन्कम कमी आहे. दॅट इज वाय सोशल बॅकवर्डनेस अँड लो सेव्हिंग तिथे आपल्याला जास्त बघायला मिळते. ट्रॅडिशनल आउटलुक, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ रुरल मार्केटिंग. तिथे किती तुम्ही फॅसिलिटी जरी प्रोव्हाइड केल्या तर तिथले कंझ्युमर काही गोष्टींना ट्रॅडिशनल आउटलुकच काय करतात तर देतात किंवा ट्रॅडिशनल गोष्टींनाच इम्पॉर्टन्स देतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? मग तुम्ही एक्झाम्पल सांगू शकाल का? सांगा बरं एखादं ट्रॅडिशनल आउटलुकचे रिलेटेड. अरे ऐकताय ना, आहात केला सगळे? आहोत. प्राची सांगा बरं, अर्बिना, गौरी, जान्हवी, की असे काही प्रोडक्ट आहेत का किंवा माहितीये हा किंवा आपण जर तुमच्यामध्ये जर काही स्टुडंट असतील जे रुरल एरियामधून बिलॉंग करत असतील, तुम्ही तुमचं तिथलं ट्रॅडिशन सांगू शकता की नाही आम्ही आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जरी चेंज झालं असेल किंवा आमच्या इथे जरी काही प्रोडक्ट अवेलेबल होत असतील तरी सुद्धा आम्ही काय करतो, काही प्रोडक्ट साठी मात्र ट्रॅडिशनल गोष्टींनाच इम्पॉर्टन्स देतो. किंवा जनरली काय म्हणतो आपण, चेंज हा फारसा एक्सेप्ट नसतो त्यांना. ओके, आम्ही आहोत ना त्यामध्ये खुश आहोत, आम्ही आहोत त्यामध्ये काय आहोत तर खुश आहोत. आणि अर्बन मध्ये बघा किती फॅसिलिटी दिल्या ना तरी कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन त्या सॅच्युरेशन पॉइंट पर्यंत पोहोचतच नाही.
एक पीक पॉइंट पर्यंत ट्रॅडिशनलचे कंझ्युमरना तुम्ही काय करा, सॉरी रुरल कंझ्युमरना तुम्ही एखाद्या हाय क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट जर अवेलेबल करून दिले, दे आर सॅटिस्फाय. पण अर्बनच्या कंझ्युमरना तुम्ही त्या प्रोडक्ट जर ह्यूज क्वांटिटीमध्ये जर तुम्ही प्रोडक्ट दिले, तर ते त्यामधून सुद्धा काही ना काहीतरी ना ड्रॉबॅक काढत राहतील. अरे हे असंच का आहे, म्हणजे हाय क्वांटिटीमध्ये दिलेत म्हणजे यामध्ये ना क्वालिटी नसणार आहे. सो इट्स लाईक अ चेंज, इट्स लाईक अ ॲटिट्यूड, इट्स लाईक अ डिपेंडॅबिलिटी है ना, इट्स लाईक अ ॲटमॉस्फिअर, इन्व्हायरमेंट, इट्स लाईक अ फॅसिलिटी. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, ह्यावरती इम्पॅक्ट हे करत असतात. आपण काय बघतोय तर ट्रॅडिशनल रुरल मार्केटिंग. सो रुरल मार्केट आणि रुरल मार्केटिंग आपण काय सांगतोय, तर इथे रुरल मार्केटमध्ये जरी डिमांड असेल तरी सुद्धा आपण ट्रॅडिशनल प्रोडक्टना काय करतो, इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. येस मॅम. तुम्ही क्लोथिंग मध्ये जर क्लोथिंग जसं मी तुम्हाला विचारलं, एक्झाम्पल एखादं सांगा बरं. एक्झाम्पल एखादं सांगा तर तुमच्या लक्षात येत नाही. काही ठिकाणी काही म्हणजे जनरली क्लोथिंगचं आपण नेहमीच एक्झाम्पल घेतो, जे आपलं फार काय म्हणतो छान एक्झाम्पल आहे, सगळ्यांना आवडणार. क्लोथिंग जे यूज करणारे पर्सन आहेत ट्रॅडिशनल मध्ये, मुलींचे एक्झाम्पल, त्या मुली जीन्स प्रेफर करतात का हो? हा मॅडम करतात, तुम्हाला काय माहिती असं म्हणू नका. नाही जनरली रुरल एरियामध्ये नाही, हा रुरल एरियामध्ये असतात पण रेअर. अर्बन एरिया. तिथे पंजाबी असेल किंवा हा सिम्पल ड्रेसिंग काय असणार आहे तर ते प्रेफर करतात. हेच आपण जर अर्बन मध्ये बघितलं तर सिम्पल ड्रेसिंग प्रेफर करतात का हो अर्बनचे कंझ्युमर, अर्बन कॉलेजच्या स्टुडंट असं म्हणू नका, हा अर्बनचे कंझ्युमर. तर इथे काय केले जातात, तर थोडंसं मॉडर्न गोष्टींना इम्पॉर्टंट हे दिलं जातं. So this is the basic difference of rural consumer and urban consumer. Last point is marketing mix. The urban product cannot be dumped on rural population. Separate set of products are designed for rural consumer to suit the rural demand. The marketing mix element are to be adjusted according to the requirement of rural consumer. It's very important thing. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मार्केटिंगचा अभ्यास करताय, मार्केटिंगचा स्टडी करताय, तुम्हाला माहितीये की ओके इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लाईक एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन हे खूप महत्वाचे आहेत. आणि याचं जेव्हा आपण अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन करतो, वी गॉट अ ॲक्युरेट रिझल्ट, वी गॉट अ मॅक्झिमम प्रॉफिट असं आपण म्हणू. पण तुम्ही अर्बन प्रोडक्ट डम्प करू शकता का रुरल पॉप्युलेशन मध्ये? नाही. तुम्ही ठरवलं की ओके हे प्रोडक्ट अर्बन मध्ये सेल होतं, मग तेच प्रोडक्ट रुरल मध्ये सेल होईल का? नाही होणार. तुम्ही काय करा, रुरल मार्केटिंग कडे जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा रुरल कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत, रुरल कंझ्युमरची डिमांड काय आहे, ह्या गोष्टीचा आधी विचार करा. अँड देन prefer the appropriate combination of element of marketing mix. आणि तरच तुम्हाला accurate result, छान रिझल्ट हा मिळू शकतो. Is it clear question? Yes, ma'am. येस मॅम. Okay, good. चलो, सो आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. स्ट्रॅटेजी फॉर रुरल मार्केटिंग. हे पण पुढचे क्वेश्चन खूप छान आहेत. रुरल मार्केटिंगचे बरेच क्वेश्चन तुम्हाला लर्न करायचे आहेत. So we will continue in next lecture. Chalo, bye. Have a nice day. Thank you.